चा परिचय द्या आणि या उपक्रमाशी तुम्ही कसे जुळला? माझं नाव गुरु कौशल आहे आणि योगा गुरुकुल म्हणून माझी एक संस्था आहे. तिथे रामनगरला मी काम करतो आणि वर्धेला. वर्धा जिल्हा समुद्रपूर हं, आणि यांचा जेव्हा परिचय झाला तेव्हा ही संकल्पना मला आवडली. कारण की आपलं पूर्ण ब्रह्मांड त्रिगुणात्मक आहे, आपलं शरीर त्रिगुणात्मक आहे, पूर्ण आजार सुद्धा त्रिगुणात्मक असतात. म्हणजे वात पित्त कफ असो किंवा प्लस मायनस न्यूट्रल असो, जे काही असेल, स्त्री पुरुष नपुंसक, हे सगळे त्रिगुणात्मक आहे. रजो तमस आणि सत्व हे पण गुण पण असतात. सगळे त्रिगुणात्मक आहे. मग त्रिगुणात्मक जर तत्व आपण एकत्र आणले तर शरीर मन एकत्र जर आले तर हा उपक्रम जास्त प्रभावीपणे आपण मांडू शकतो. म्हणून या उपक्रमाशी मी जोडलं आणि व्यक्ती म्हणून ते चांगले आहे, सोशल आहे, मदत करणारे आणि क्रिएटर आहे. बेसिकली ते आर्किटेक्ट. तुमची तिथे जागा आहे म्हणतात 7.5 एकर. एकर तुम्ही जागा आहे. मूर्तिकला अशी शिकवणार आहे आम्ही लहान camp मुलांना. देतो. अच्छा. मातीकाम, चित्रकला, मुलांचा मोटिवेशनल प्रोग्राम देतो. हं. ब्रेन आणि पिनियल ग्लँड मध्ये आपल्याला विकसित करायसाठी काय पाहिजे, आपण त्रिनेत्र म्हणतो. मग त्रिनेत्र विकसित करायसाठी काही आपल्याला प्रयोग करावा लागेल. तर ते स्वरतंत्र आहे, म्हणजे नाद. तर नादानुसंधान क्रियायोग याद्वारे त्याचे बाकी मग त्याचे काही कोर्सेस वेगवेगळे आहेत. म्हणजे एक तर दिवसात तुम्ही काय आव्हान कराल आता जर समजा हे खूप व्यापक स्वरूप राहील आपल्या विश्वगुरु मातेचं ह्या प्रतिकृतीचं, तर तुम्ही तुमच्या परीने काय ह्याच्यामध्ये हे नोंदवणार आहे? जेवढे मुलांचे क्रिएटिव्ह वर्क होतात हं. त्या सगळ्या क्रिएटिव्ह वर्क मधून आपल्याला एक मोटिवेशनल प्रोग्राम मिळेल आणि तो प्रोग्राम आपण भारतभर मुलांकडून करून घेऊ. म्हणजे हां. प्रत्येकाची जी मनाची स्थिती आहे ती भारत मातेबद्दल काय आहे आणि विश्वगुरु भारत माताच का आपल्याला पाहिजे, तर ती प्रत्येकाची जी प्रतिभा आहे, जे सृजन आहे, ते आपल्याला लोकांसमोर मांडता येईल. तर त्यासाठी आपण कॅम्प्स घेणार आहोत अच्छा. आणि त्या कॅम्प्समधून आपण मुलांना या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत, पूर्वकल्पना देणार आहोत आणि मग त्यांच्याकडून काम करून घेणार आहोत. धन्यवाद.